Giant Group of Kalyan and Akshay Mudra channel for taking up the celebration of International Yoga Day on 21st June. My special congratulations to President Pramod Joshi and Coordinator Sri Yogesh Joshi for collecting good speakers for tomorrow's webinar, in which different aspects of human life will be included, which includes yoga, mind growing, physical health, mental health, and all-round development. I feel if we inculcate what the speakers are going to tell us tomorrow, we definitely will move towards Satyachit Anand inculcation in our life. All the best to the group. नमस्कार. 21 जून म्हटल्यावर उत्तर गोलार्धातला सर्वात मोठा दिवस हे शाळेत शिकल्याचं आठवतो. पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आजच्या दिवसाचं परिमाणच बदलून टाकलं. आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आजचा दिवस साजरा केला जाऊ लागला. भारतातच नव्हे तर अख्ख्या जगात, आणि आज तो सुपरिचित झाला. योग ही आपल्या भारताने जगाला दिलेलं खूप मोठं वरदान आहे. योग म्हटल्यावर योगाचे आद्य गुरु पतंजली मुनी यांना सर्वप्रथम आपण वंदन करूया, आणि त्यांना आणि समस्त योग गुरूंना वंदन करताना एक छोटी 2 ओळींची त्याच्यासाठी प्रार्थना म्हणूया. पतंजली मुनींना स्मरून ही प्रार्थना आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम शांती शांती शांती. आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया, पण तत्पूर्वी आमच्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल करा, म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच मिळतील. योगाच्या प्रार्थनेनंतर आपण सुरुवात करूया ओंकार साधनापासून. ओंकाराचे महत्व आणि त्याचे प्रात्यक्षिक आपल्या पुढे घेऊन येत आहेत गेल्या 30 वर्षांहून अधिक योग शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या रोहिणी पेंढारकर. हरिओम. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि सध्या चालू असलेली करोनाची महामारी, याच्यामध्ये ओंकाराचं महत्त्व काय, ओंकार जप कसा करायचा, ओंकाराचे फायदे काय, हे आपण थोडक्यात ते बघणार आहोत. ऑम्नी हा लॅटिन शब्द आणि ओम हा संस्कृत शब्द, या दोन्हीचा अर्थ एकच होतो, सर्व सकल. आणि त्यामुळे सर्व साक्षीत्व, सर्व व्यापित्व आणि सर्व शक्तिमत्ता असा ह्या 2 शब्दांचा अर्थ होतो. ओंकाराला प्रणव आणि उद्गीत असे 2 पर्यायी शब्द आहेत. प्रणव हा नू धातूपासून झालेला आहे आणि त्याला प्रकर्षाने तिथे प्र हा उपसर्ग जोडल्यामुळे सर्व सकल स्तुती किंवा प्रार्थना, स्तवन असा त्याचा अर्थ होतो. ह्या ओंकाराची आपण आज माहिती बघणार आहोत. हा ओंकार म्हणताना कसा म्हणायचा आहे ते आपण लक्षात घेऊया. आधी आपण ओंकार म्हणताना योगविद्याधामच्या अभ्यासातनं ओंकार म्हणणार आहोत. आपला ओंकार 10 सेकंदाचा असणार आहे. अकार, उकार, मकार, वरची चंद्रबिंदी अर्धी असा हा 3.5 मात्रांचा ओंकार आपल्याला 10 सेकंदात मध्ये म्हणायचा आहे. प्रत्येक वेळी श्वास पूर्ण भरून घ्यायचा आणि श्वास सोडण्याची क्रिया आणि ओम म्हणण्याची क्रिया आपल्याला बरोबर करायची. श्वास घेऊन श्वास सोडत ओम म्हणत असताना म्हणताना तोंड आपलं उघडलं जाईल, ऊ म्हणताना तोंड अर्धवट मिटलं जाईल आणि म्हणताना तोंड पूर्ण मिटलं जाणार आहे. ची जाणीव ही नाभिस्थानापासून करायची आहे, ऊची कंठस्थानामधनं आणि ची नाकातनं श्वास सुटत असताना जाणीव करायची. सर्वसाधारणपणे मकार हा दीर्घ म्हटला जातो. मकाराची कंपनं ही आपल्या मेंदूवरती गेल्यामुळे आपला मेंदू तरतरीत ताजातवाना ॲक्टिवेट व्हायला त्याचा उपयोग होतो, आणि म्हणून मकार दीर्घ म्हणावा असं सर्वसाधारण त्याचा नियम आहे. व्याधी परत्वे अकार, उकार हे कमी जास्त म्हटले जातात. ह्या पद्धतीने आपण ओंकार म्हणणार आहोत. उच्चार करताना ओचा उच्चार न करता अचा उच्चार करायचा आहे. मधनं अलगच ऊमध्ये जायचं आहे, ऊमधनं अलगच मध्ये जायचं आहे. अकार 2 सेकंद, उकार 3 सेकंद आणि मकार 5 सेकंद असा पूर्ण ओंकार आपला 10 सेकंदाचा आहे. ह्या पद्धतीने आपण ओंकार म्हणणार आहोत. हा ओंकार म्हटल्यामुळे आपल्याला स्मरणशक्ती वाढवायला लहान मुलांकरता उपयोग होतो.
चंचलता त्यांची कमी करायला उपयोग होतो. ओंकार म्हणताना आपोआपच दीर्घश्वसन झाल्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला होतो. आपल्याला आपल्या हृदयावरच्या आणि मेंदूवरच्या ज्या नाजूक पेशी आहेत त्या ॲक्टिवेट व्हायला त्याच्यामुळे मदत होत आहे. उच्च रक्तदाब, हृदयविकार नियंत्रित करायला ओंकाराचा उपयोग होतो आहे. आणि मुख्यत्वे करून आत्ताचा जो संघर्ष आहे चाललेला महामारीचा, या संघर्षामध्ये आपल्या मनाची आणि आपल्या शरीराची जडणघडण चांगली व्हायला, आपलं आरोग्य चांगलं व्हायला त्याचा उपयोग होतो आहे. आणि म्हणून आपण ओंकार जप करणार आहोत. आणि असं हे त्याचं महत्त्व लक्षात घेतल्यानंतर आपण ओंकार जपाला सुरुवात करणार आहोत. आता बसायचं आहे, साधी मांडी स्वस्तिकासन, हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा ताठ, डोळे मिटून संथ श्वासोश्वास, लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित. सुरुवातीला आपण ओंकार वंदना म्हणणार आहोत. माझ्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे, ओंकारं बिंदुसंयुक्तं, ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. 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 शांती शांती शांती. शांति शांति शांति. शांती शांती शांती. शांति शांति शांति. शांती शांती शांति शांति शांति. सावकाश हाताच्या उजव्या उघडायचे. योगाभ्यासामध्ये प्राणायामाचे अनन्यसाधारण महत्व आहे. या प्राणायामाचं मर्म आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत पेंढरकर कॉलेजमधल्या बॉटनीच्या लेक्चरर आणि योग शिक्षिका डॉक्टर सीमा आगाशे. नमस्कार. जागतिक योग दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आसनांच्या अभ्यासानंतर आता आपण प्राणायामाची तोंड ओळख करून घेणार आहोत. पतंजलींच्या अष्टांग योग साधनेमधील प्राणायाम ही चौथी पायरी. प्राणायाम ही श्वसनाशी संबंधित क्रिया आहे. प्राणायामामध्ये श्वास घेणे, त्याला योगशास्त्रामध्ये पूरक असे म्हणतात, श्वास सोडणे म्हणजेच रेचक आणि श्वास रोखून धरणे म्हणजेच कुंभक, या 3 क्रियांचा प्रामुख्याने समावेश होतो. कुंभकात समवेत केलेला प्राणायाम हा योग्य मार्गदर्शनाखालीच करणे उचित असते.
म्हणून आज आपण प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून श्वसनाचे काही प्रकार केले जातात ते बघणार आहोत. त्यात प्रामुख्याने 3 प्रकार आपण आज बघूयात. दीर्घ श्वसन, श्वसनाचे पूरक प्रकार आणि कपालभाती. कोणताही श्वसनाचा अभ्यास हा बैठक स्थितीमध्ये, कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये म्हणजे पद्मासन, स्वस्तिकासन, सिद्धासन यापैकी कोणत्याही ध्यानात्मक आसनांमध्ये बसून केला जातो. यापैकी कोणतेही आसन जमत नसेल तर साधी मांडी घालून बसावे. त्यानंतर दोन्ही हातांची ध्यानमुद्रा करावी. ध्यानमुद्रा म्हणजे आपल्या दोन्ही हातांचे अंगठा आणि पहिले बोट यांची अग्रे एकमेकांवर अलगद टेकवून घ्यावी. इतर 3 बोटे ही एकमेकांना जुळवून ठेवलेली आहेत. अशा पद्धतीने दोन्ही हातांची ध्यानमुद्रा केल्यानंतर हातांची मनगटे गुडघ्यांवर येतील अशा पद्धतीने हात ठेवावे. पाठीचा कणा ताठ ठेवावा, मान सरळ आणि श्वसनाचा अभ्यास करत असताना डोळे मिटून घ्यावेत, जेणेकरून आपले लक्ष श्वसनावर केंद्रित करता येते. दीर्घ श्वसन करीत असताना आपण श्वसनाच्या गतीवर नियंत्रण मिळवतो. म्हणजे श्वसनाची गती आपण अधिकाधिक कमी करण्याचा प्रयत्न करतो. तर दीर्घ श्वसन करीत असताना सुरुवातीला एकास एक ह्या मात्रेमध्ये पूरक आणि रेचक करावा. म्हणजे जर 3 मात्रेमध्ये जर आपण पूरक करत असू तर 3 मात्रेमध्ये रेचक करावा. मात्रा म्हणजे आपण मनातल्या मनात अंक मोजून 1, 2, 3 या पद्धतीने अंक मोजून आपण ते समजून घेऊ शकतो. एकास एक या मात्रेमध्ये जर आपल्याला दीर्घ श्वसन चांगल्या पद्धतीने करता येत असेल तर हळूहळू आपण रेचकाच्या मात्रा वाढवत न्यावा. म्हणजेच रेचकाचा कालावधी वाढवत न्यावा. तर 1:1.5 या प्रमाणामध्ये आपण पूरक दीर्घ श्वसनाचा अभ्यास करू शकतो. आणि ते चांगले जमायला लागल्यानंतर 1:2 या प्रमाणामध्ये दीर्घ श्वसनाचा अभ्यास करावा. तर चांगला सराव झाल्यानंतर आपल्याला 4 मात्रेचा पूरक आणि 8 मात्रेचा रेचक या पद्धतीने दीर्घ श्वसनाचा अभ्यास करता येतो. तर हे दीर्घ श्वसन किंवा श्वसनाचा कोणताही अभ्यास करत असताना शरीरावर कुठेही ताण असणे अपेक्षित नाही आहे. शरीराच्या किंवा चेहऱ्याच्या कोणत्याही स्नायूंची, अवयवांची मुद्दामून हालचाल करायची नाही आहे. संथ एका लयीमध्ये पूरक म्हणजे श्वास घेण्याची क्रिया आणि संथ एका लयीमध्ये श्वास सोडण्याची क्रिया म्हणजे रेचक करावा. तर मी दीर्घ श्वसनाचे तुम्हाला आवर्तन करून दाखवते. मी बघितलं असेल ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस आपले पोट किंचित बाहेर येते, छातीवर उचलली जाते आणि श्वास सोडत असताना पोट आतमध्ये जाते. दीर्घ श्वसनाचा अभ्यास हा प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून केला जातो. दीर्घ श्वसनाचा अभ्यास चांगला जमायला लागल्यानंतर मगच प्राणायामाचा अभ्यास करतात. यानंतर दुसरी क्रिया आज आपण बघणार आहोत ती म्हणजे श्वसनाचा एक पूरक प्रकार, जो पुन्हा प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून केला जातो. तर हा श्वसनाचा पूरक प्रकार करीत असताना आपल्याला उजव्या हाताने प्रणव मुद्रा बांधावी लागते. प्रणव मुद्रा म्हणजे आपल्या उजव्या हाताचे पहिले बोट आणि मधले बोट मध्यमा हे दुमडून घेतलेले आहेत आणि अनामिका आणि करंगळी ही 2 बोटे एकमेकांना चिकटून ठेवलेली आहेत. अशा पद्धतीने प्रणव मुद्रा करतात. त्यानंतर आपला कोपरापर्यंतचा हात हा शरीराला चिकटून ठेवावा आणि आपली दुमडलेली बोटे ओठांवर येतील अशा पद्धतीने प्रणव मुद्रा ठेवावी. अशा पद्धतीने हात ठेवल्यानंतर आपल्याला अंगठ्याच्या सहाय्याने हवे असेल त्यावेळेस उजवी नाकपुडी बंद करता येते आणि अनामिकेच्या सहाय्याने डावी नाकपुडी आपण बंद करू शकतो. तर श्वसनाचा हा पूरक प्रकार करीत असताना प्रथम अंगठ्याच्या सहाय्याने उजवी नाकपुडी बंद करून 4 मात्रेचा पूरक, त्यानंतर उजवी नाकपुडी डावी नाकपुडी बंद करून अंगठा काढून उजव्या नाकपुडीने 8 मात्रेचा रेचक, त्यानंतर लगेचच उजवीने 4 मात्रेचा पूरक
आणि डावीने 8 मात्रेचा रेचक अशा पद्धतीने एक क्रिया आपली पूर्ण होते. तर अशा एका पाठोपाठ एक क्रिया करत गेल्यानंतर या श्वसनाच्या पूरक प्रकाराचे एक आवर्तन पूर्ण होते. सुरुवातीला आपण 2-3दा क्रिया केल्यानंतर कदाचित दमल्यासारखे वाटू लागले तर थांबावे आणि संथ श्वसन करावे. संथ श्वसन झाल्यानंतर पुन्हा आपण दुसरे आवर्तन करू शकतो. तर मी आता तुम्हाला हे एक आवर्तन करून दाखवते. श्वसनाचा हा पूरक प्रकाराचा अभ्यास प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून केला जातो. यानंतर तिसरी क्रिया आपण बघणार आहोत ती म्हणजे कपालभाती. कपालभातीचा प्राणायामाचा अभ्यास म्हणून काही वेळेस अभ्यास केला जातो, परंतु कपालभाती म्हणजे प्राणायाम नाही. कपालभाती ही श्वसनाची एक शुद्धी क्रिया आहे. कपालभाती करीत असताना नैसर्गिक अल्पपूरक आणि जाणीवपूर्वक केलेला रेचक असे त्यात समाविष्ट आहेत आणि या जाणीवपूर्वक पोटाच्या स्नायूंना धक्का देऊन जोरदार रेचक केला जातो आणि त्यामुळे आपल्या शरीरात साचून राहिलेला कार्बन डायऑक्साईड हा जास्तीत जास्त प्रमाणात शरीराबाहेर फेकला जातो. अर्थातच ज्यावेळेस नैसर्गिक पूरक होते त्यावेळेस जास्तीत जास्त तेवढ्याच प्रमाणात प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन हा शरीरात येतो आणि त्यामुळे कपालभातीच्या सरावामुळे आपल्या श्वसनसंस्थेचे कार्य सुधारते. ही एक शुद्धिक्रिया म्हणून प्राणायामाच्या अभ्यासापूर्वी त्याचा सराव केला जातो किंवा अभ्यास केला जातो. तर कपालभाती करत असताना सुरुवातीला ध्यानात्मक आसनामध्ये बसल्यानंतर 2 वेळेस नैसर्गिक पूरक आणि रेचक करावा. तिसऱ्या वेळेस पूरक केल्यानंतर जाणीवपूर्वक पोटाच्या स्नायूंना आतल्या दिशेने धक्का द्यावा जेणेकरून रेचक जोरदार होतो आणि हा रेचक झाल्यानंतर अल्प मात्रेमध्ये नैसर्गिक पूरक होतो. तो झाल्यानंतर पुन्हा रेचक जोरदार करावा. तर आपण कपालभाती करत असताना रेचकावर ध्यान केंद्रित करून रेचक आपल्याला जाणीवपूर्वक पोटाच्या स्नायूंना आतल्या दिशेने धक्का देऊन करावा लागतो आणि पूरक म्हणजे श्वास घेण्याची क्रिया ही नैसर्गिकरित्या अर्थात अल्प प्रमाणात पूरक म्हणजे नैसर्गिकरित्या ही क्रिया होते. तर कपालभातीचा अभ्यास करत असताना अशा पद्धतीने एकामागोमाग अल्पमात्रेचा पूरक आणि जाणीवपूर्वक केलेला रेचक अशा पद्धतीने अभ्यास करतात. त्याचे सलग ह्या क्रिया केल्या जातात. 1 मिनिटामध्ये सुरुवातीला जर नवीन साधक असतील तर 10 ते 12 वेळा क्रिया केल्यानंतर कदाचित दमल्यासारखे वाटू लागते. अशा वेळेस संथ श्वसन करावे, थांबावे आणि संथ श्वसन झाल्यानंतर जर दम गेला तर मग पुन्हा आपण कपालभातीचे एक आवर्तन करू शकतो. याच्या दैनंदिन सरावाने आपण रेचकाची संख्या वाढवून एका मिनिटामध्ये साधारण 70 ते 80 वेळेस रेचक आणि चांगले साधक जे दैनंदिन सराव करत असतात ते एका मिनिटामध्ये 120 आणि हळूहळू 180पर्यंत एका मिनिटात रेचक या पद्धतीने किंवा या प्रमाणामध्ये कपालभातीचा अभ्यास करू शकतात. परंतु आपण कोणतीही घाई न करता सावकाश दैनंदिन सरावाने कोणताही श्वसनाचा अभ्यास किंबहुना कोणताही योगाभ्यास करत असताना घाई करणे उचित नाही. आपल्या शरीराची स्थिती, आपली प्रकृती लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपला सराव चालू ठेवावा आणि त्यात योग्य अशी प्रगती करावी. तर मी तुम्हाला कपालभातीचे एक आवर्तन करून दाखवते.
तर या श्वसनाच्या पूरक क्रियांचा आपल्या दैनंदिन योगाभ्यासामध्ये जरूर समावेश करावा आणि आपल्या शरीराची योग्य अशी तयारी झाल्यानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायामाचा अभ्यास करावा. धन्यवाद. प्राणायामामुळे फुफ्फुसाचं आरोग्य चांगले होते आणि माणसाची प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. सध्याच्या कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती किती आवश्यक आहे हे वेगळे सांगण्याची गरज आहे का? आयुर्वेद आणि योग ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आयुर्वेदाच्या नजरेतून कोरोनावर कशी मात करायची याविषयी माहिती देत आहेत डोंबिवलीतल्या प्रसिद्ध वैद्य डॉक्टर अश्लेषा गोखले. नमस्कार, मी वैद्य अश्लेषा आशिष गोखले. आज आपण कोरोना, आयुर्वेद आणि योग या 3 विषयांवर चर्चा करणार आहोत. कोरोना म्हणजे काय? भरपूर भीती बाळगण्याची गरज नाहीये. विषादः रोगवर्धनम् असं सांगितलं आयुर्वेदात. भीतीमुळे एखादा रोग फार जास्त वाढू शकतो. आता कोरोना म्हणजे नक्की काय? कोरोना हा जो रोग ज्या जंतूमुळे होतो तो जंतू दिसतो कसा? एखाद्या राजाच्या मुकुटाप्रमाणे दिसतो. त्यामुळे ह्याचं नाव आहे कोरोना. आणि कोरोना हे 19 साली डिटेक्ट झाल्यामुळे त्याचं नाव ठेवलं गेलंय कोविड-19. पण आता हा कोरोना जो रोग आलाय, काय काय लक्षणं घेऊन आलाय माहितीये? सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, श्वासाला त्रास होणे, वास न येणे, जिभेला चव नसणे आणि अशी बरीचशी वेगवेगळी लक्षणं पण दिसून आली आहेत. प्रत्येक पेशंट्स मध्ये वेगवेगळी लक्षणं आहेत. पण कोरोनाचा सर्वात आवडता पॉइंट कोणता आहे माहितीये? अटॅक पॉइंट फुफ्फुस. आता हा जो फुफ्फुस आहे याच्यावर जेव्हा तो अटॅक करतोय याचाच अर्थ त्याचा मार्ग आहे श्वसन मार्ग. आता श्वसन मार्गातून तो जाणार आहे. त्यामुळे सरकारने पण काही नियम लावले आहेत. जसे की तुम्हालाही माहिती आहे, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरा सांगितलंय, हात स्वच्छ धुवा सांगितलंय, कुठेही जाऊन आलात तरी हातपाय स्वच्छ धुवा. आता आपल्या घरी पूर्वीच्या काळात सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की घरात शिरण्या अगोदर बाहेरच आपण हातपाय धुवायचो, मगच घरात यायचो. कारण आजी आजोबा आपल्याला सांगायचे ना, जंतू आणू नका घरात. मग आताही आपल्याला त्याच गोष्टी करायच्या. सर्व पारंपरिक गोष्टी आपल्याला पार पाडायच्या. आता कोरोना साठी आपण कसा लढा देणार आहोत? पहिली गोष्ट, आपल्याला त्याचा त्रास कुठेच जाणवतो? घसा खवखवायला लागला. आता घसा खवखवतोय, त्याच्यासाठी पहिले 3 उपाय तुम्ही काय करणार आहात? पहिले 3 उपाय आहेत गरम पाणी पिणे, गुळण्या करणे. आता गुळण्या तुम्ही कशा कशाने करू शकताय? फक्त हळद टाकून गुळण्या करू शकताय किंवा हळद आणि मीठ टाकून गुळण्या करू शकताय. तिसरी गोष्ट तुम्ही काय करू शकताय? गरम गरम काढे घेऊ शकताय. आता काढे कोणते कोणते घेऊ शकताय? साधा ज्येष्ठ मधाचा काढा चालेल, जिऱ्याचा काढा चालेल किंवा ज्येष्ठ मध, गुळवेल, दालचिनी, लवंग, हळद हे सगळे काय आहेत? आपल्या घरात असलेले मसाले आहेत. म्हणजे मसाले वापरूनच तुम्हाला काढे तयार करायचे. प्रत्येकाच्या घरात तुळस असतेच. तुळस झाला त्या काढ्यात. काढा बघा त्या उत्तम होणार. आणि या गरम गरम काढ्याने काय होणार आहे? जंतू आपल्या घशातच मरणार आहे. थोडक्यात काय, आपण त्याला फुफ्फुसापर्यंत जाऊ द्यायचं नाहीये. फुफ्फुसापर्यंत पोहोचला तर ऑक्सिजन सॅच्युरेशन येणार आहे. पण फुफ्फुसापर्यंत जोवर जाणार नाही तोवर आपण रोगाला आटोक्यात ठेवू शकतोय. आता आयुर्वेदात एक खूप सुंदर श्लोक सांगितलाय की हा रोग कसा पसरतो. कोणताही रोग म्हणा, फक्त कोरोनाच असं नाही, कोणताही रोग कसा पसरतो? प्रसंगात गात्र संस्पर्शात, निश्वासात, सहभोजना. त्याचा अर्थ काय? एकमेकांच्या संपर्कात येणे किंवा एकत्र जेवणे एका ताटात. या गोष्टी तुम्ही विचार करू शकताय की या गोष्टी आता जगात घडत आहेत. दुसरं, एकशय्यत आसनच्चापी वस्त्र माल्यानुलेपना, एकमेकांचे कपडे वापरणे. त्यांनी रोग पसरतो. उदाहरणार्थ त्वचा रोग सारखे रोग आहेत जे एकमेकांचे कपडे वापरल्यामुळे पसरतात. रोग पसरण्याची ही कारण आहेत. कुष्ठम ज्वरम शोषश्च नेत्राभिषंदतेवच औपसर्गिक रोगाश्च संक्रामंती नरानरा. शेवटचा शब्द बघा, संक्रामंती नरानरा, म्हणजे एकामेकांपासून
एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत पसरणार आहोत. आता कोरोनामध्ये आपल्याला काय बघायला मिळत आहे? याच गोष्टी बघायला मिळत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग हा नियम आवर्जून पाळायचा आहे. आता सरकारने जसे नियम लावलेत तसे आयुषने पण काही नियम सांगितले आहेत. आयुषने आपल्याला एक काढा नेमून दिलाय की जसा वापर आपण आता प्रत्येक घरात करत आहोत. जसं ज्येष्ठ मध, गुळवेल, अश्वगंधा, दालचिनी, सुंठ, लवंग हे सगळं वापरून तुम्ही काढे करू शकता. पण कोणताही काढा कोणत्याही स्वरूपात घेताना आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या. सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका. कारण एखाद्याला जुलाब होऊ शकतो, एखाद्याला त्याचा त्रास होऊ शकतो, उष्ण पडू शकते औषध. त्यामुळे वैद्याचा सल्ला घ्या. उदाहरणार्थ आता काळे मिरे वापरतो आपण. काळे मिरे उष्ण असतात खूप. मग उष्णतेचा विकार होऊ नये याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायला पाहिजे. तर तुमचा वैद्य तुम्हाला व्यवस्थित सांगू शकेल की कोणतं तुम्हाला घेतलेलं बरं राहील. आता काढे घेताय तुम्ही तर कधी घेऊ शकताय? दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय, उपाशीपोटी घेऊ शकताय काढा. नाहीतर येता जाता 5-5 ml काढा घेऊ शकताय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या, पण गरम घ्या. थंड करून घेऊ नका की काढा करून ठेवला आणि मग थंड घेणं नाही. गरम घ्या. कारण पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कोरोना हा जंतू जो आहे तो शीत गुणाचा आहे. त्याच्यामुळे वात आणि कफ हा गुण वाढणार आहे. त्यामुळे तर आपल्याला घसा खवखवतोय. पण आता या गोष्टीला जर आपल्याला मारायचं आहे तर तो उष्ण गुणांनीच मारता येईल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही उष्ण घ्यायला पाहिजे. आता काढे घेताय, दुसरी गोष्ट तुम्ही काय करणार आहात? व्यायाम. तर व्यायाम का करावा? व्यायामाने आपल्या शरीरात उष्णता निर्माण होत असते. शरीरामधले सर्व शीत गुण नष्ट होतील. आता व्यायाम कोणते कोणते करा? कोणतेही व्यायाम करा. मी तर सांगेन सर्वात चांगला जो व्यायाम आहे तो म्हणजे योगासन. आता योगासनात तुम्ही काय काय करू शकताय? भुजंगासन करू शकताय, शलाभासन करू शकताय, धनुरासन करू शकताय, सर्वांगासन, प्राणायाम करा, कपालभाती करा. सर्वात उत्तम म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारासारखा व्यायाम नाही जो पूर्ण शरीराला आपल्याला फायदेशीर ठरतो. पण आता एखादा पेशंट असा असेल की जरा सूर्यनमस्कार नाही जमत आहे, गडाबडा लोळा ना, आपण लोळतोच ना, तसं लोळा. त्यांनी सुद्धा व्यायामच होणार आहे शरीराचा. थोडक्यात सांगायचं, शरीराची भरपूर हालचाल करा, चढ उतर करा. शक्य असेल तर पायऱ्या चढून जा, खाली उतरून या. या गोष्टी व्यायाम स्वरूपात नक्की करा. दिवसातून स्वतःसाठी 1 तास वेळ द्या. आता आहार, व्यायाम या 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे पुरेशी झोप. झोपल्यामुळे आपल्या शरीराला पुष्कळ गोष्टी मिळतात. आपले नवीन सेल्स तयार होत असतात जुने जाऊन. तर त्यासाठी पुरेशी झोप आणि योग्य वेळेला झोप. उशिरा झोपून उशिरात उठणं नाही. लवकर झोपा, लवकर उठा, हे सर्वात उत्तम आहे. आता या सर्व गोष्टी करत असताना एखादा पेशंट सांगेल की मी बाहेर जातोय तर मी काय काळजी घ्यायला पाहिजे? तर तुम्ही काय सांगू शकताय? या रोगापासून तुम्ही बचाव स्वतःचा कसा करू शकताय? बाहेर जाताना तुम्ही नाकाच्या आत करंगळीने खोबरेल तेल, तिळाचं तेल, शेंगदाण्याचं तेल, कोणतंही तेल वापरू शकताय. पण तेल लावून निघा. वाफ घ्या, हळदीचा वाफ घ्या. बाहेर जाताना, बाहेरून आल्यावर सुद्धा गुळण्या करा. या 3 गोष्टी न चुकता करा. याचा तुम्हालाच फायदा होणार आहे. घरात असणाऱ्या लोकांची काय काळजी घेऊ शकताय? घरात दिवसातून एकदा तरी धुपन करा. धुपन केल्यामुळे जंतू सूक्ष्म प्रमाणात असतात, ते सर्व नष्ट होते. त्यासाठी तुम्ही काय वापरू शकताय? साध्या गोवऱ्या घ्या, गोवऱ्यावर कापूर टाका आणि फिरवा घरभर. सूक्ष्म जंतूंचा नाश होईल. होम हवन पण करू शकताय. जे घराच्या बाहेर आपण करतो त्याच्यामुळे होणारे फायदे असेच आहेत की निसर्गात जेवढे आहेत सूक्ष्म जंतू त्यांचा नाश होऊ शकतो. सूक्ष्म जंतू म्हणजेच व्हायरस आहे, बाकी काही नाही. या व्हायरस आलाय दुसरीकडून पण तो पसरतोय. त्याचा पसरण्याचा रोग आपल्याला थांबवायचा आहे. त्यासाठी आपल्याला सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आता तुम्ही लक्षात घ्या, हात स्वच्छ धुवा साबणाने. कुठेही जाऊन आलात, कुठेही स्पर्श केलात, हात धुवायला विसरू नका. साबण जास्तीत जास्त वापरा. सॅनिटायझर पेक्षा मी सांगेन साबण वापरा किंवा मल्टीपर्पज काढा वापरा.
काढा मल्टीपर्पज म्हटलंय कारण जो काढा तुम्ही पोटात घेऊ शकताय तोच काढा तुम्ही हात धुवायलाही वापरू शकताय. कारण त्याच्यात आपण हळद घालू शकतोय, कडुलिंबाची पानं घालू शकतोय, अडुळसा वापरू शकतो. याने तुम्ही काढा तयार करून ठेवा, येता जाता हात धुवा त्याने, जंतूंचा नाशच होणार आहे. थोडक्यात सांगायचं, सर्व गोष्टी व्यवस्थित नियमबद्ध पाळा, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आहार, व्यायाम आणि निद्रा या 3 गोष्टी पाळा. नमस्कार, धन्यवाद. वा, खूप महत्वपूर्ण माहिती आज आपल्याला मिळाली. सध्याच्या लॉकडाऊन मध्ये नव्हे तर एरवीच्या आपल्या रोजच्या रुटीन मध्येही सहजपणे करता येण्यासारखी योगासने आहेत, ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती देत आहेत डोंबिवलीतल्या मॉडेल कॉलेजमधल्या प्राध्यापिका आणि योग अभ्यासक डॉक्टर अक्षता जोशी. नमस्कार, मी अक्षता आनंद जोशी. सर्वप्रथम आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. यावर्षी अचानक धडकलेल्या कोविड-19 गेले काही दिवस आपण सर्वच जण आपापल्या घरात अक्षरशः लॉकडाऊन झालो आणि म्हणूनच हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण व्हर्च्युअली साजरा करतो. आज मी आपणा सर्वांसोबत अष्टांग योगातली 3री पायरी म्हणजे आसन याविषयी थोडीशी चर्चा करणार आहे. आसनं साधारणपणे 4 प्रकारांमध्ये मोडतात. पाठीवर झोपून करायची आसनं, पोटावर झोपून करायची आसनं, बैठक स्थितीतली आसनं आणि उभं राहून करायची आसनं. आज मी आपल्याला या 4ही स्थितीतली आसनं प्रात्यक्षिक म्हणून करून दाखवणार आहे. तसंच या आसनांचे फायदे व ही आसनं कोणी करू नयेत हे देखील सांगणार आहे. आता आपण पाठीवर झोपून करायचे ताडासन पाहणार आहोत. प्रथम सतरंजीवर पाठीवर झोपावे. हाताचे तळवे जमिनीवर टेकवून पाय एकमेकांना जुळवून ठेवावे. त्यानंतर श्वास घेत सावकाश आपले हात संथगतीने डोक्याकडे न्यावे. तळवे छताच्या दिशेने असावे. हात जमिनीवर टेकल्यावर कमरेतून दोन्ही हात आणि खालून दोन्ही पाय जास्तीत जास्त वरच्या दिशेने ताणून घ्यावे. संथ श्वसन सुरू ठेवावे. यामुळे पचनसंस्था व श्वसनसंस्थेचे स्नायू मजबूत होऊन येथील अवयवांना चांगला आराम मिळतो. आसन स्थिती सोडताना ताणलेले हातपाय शिथिल करावे व सावकाश आपले दोन्ही हात जागेवर आणावे. दररोज अंथरुणामधून उठताना 2 ते 3 वेळा हे आसन करून उठायला हरकत नाही. ह्यानंतर करायचे आसन म्हणजे सेतुबंधरासन. परंतु हे आसन गर्भवती महिला, ज्यांना काही मानदुखीचा अथवा स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे, काही शस्त्रक्रिया पाठीची अथवा मानेची झाली आहे, अशांनी केवळ वैद्यकीय सल्ल्यानेच हे आसन करावे. सेतुबंधरासन करण्यासाठी आपले दोन्ही हात प्रथम शरीरात जवळ ठेवावे. गुडघ्यातून पाय दुमडून घ्यावे व जास्तीत जास्त मांडीजवळ आणायचा प्रयत्न करावा. श्वास घेत सावकाश क्रमाक्रमाने कंबर, पोट, छाती जास्तीत जास्त वर उचलून घ्यावे व त्यानंतर संथ श्वसन चालू ठेवावे. ह्या आसनामुळे गुडघे व मांड्या मजबूत होतात. तसेच पाठीच्या कणाला देखील मजबूती मिळते. पचनशक्ती सुधारते. ताणतणाव कमी होतात. संपूर्ण शरीराला उत्तम रिलॅक्सेशन मिळते. ह्या आसनात जास्तीत जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर श्वास सोडत सावकाश क्रमाक्रमाने आपली कंबर, पोट, छाती जमिनीला टेकवावे व रिलॅक्स व्हावे आणि सावकाश आपले दोन्ही पाय सरळ करून जागेवर आणावे. आता आपण पाहणार आहोत पोटावर झोपून करायचे भुजंगासन. सर्वप्रथम सतरंजीवर पोटावर झोपावे. हनुवटी टेकलेली असावी. हाताचे तळवे जमिनीवर टेकलेले व पाय एकमेकांना जुळलेले असावे. आसन स्थिती घेताना कोपरातून हात दुमडून छातीजवळ घ्यावे. त्याच वेळी कपाळ टेकवावे. त्यानंतर श्वास घेत सावकाश क्रमाक्रमाने डोकं, छाती, पोट, कंबर हात सरळ होईपर्यंत ताणून घ्यावे. खांदे सरळ रेषेत ठेवून मान जास्तीत जास्त पाठीमागे टाकायचा प्रयत्न करावा. भुजंगासनामुळे पाठीचा कणा लवचिक आणि बळकट होण्याकरता मजबूत होते. पोटाचे सर्व अवयव मजबूत होतात. पचनशक्ती सुधारते. रक्ताभिसरण सुधारते. चयापचयाच्या क्रिया सुधारतात. फुफ्फुस आणि हृदय यांचे स्नायू बळकट होतात. ताणतणाव कमी होण्याकरता मदत होते. तसंच सायटिका आणि अस्थमा पेशंट्स करता देखील हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. परंतु गर्भवती महिला, ज्यांना पाठीचा काही त्रास आहे, हर्निया अथवा पोटाची कोणतीही शस्त्रक्रिया झालेली असल्यास वैद्यकीय सल्ल्यानेच हे आसन करावे. आसन स्थिती सोडताना श्वास भरून घ्यावा व सावकाश क्रमाक्रमाने कंबर, पोट, छाती, कपाळ सावकाश जमिनीवर टेकवावे. त्यानंतर दोन्ही हात पुन्हा सरळ करावे व हनुवटी टेकवून मूळ स्थितीमध्ये यावे.
ह्यानंतर करायचे आसन म्हणजे शलभासन. हे आसन करण्यासाठी हनवटी जमिनीवर टेकलेली असावी. हाताचे तळवे जमिनीला टेकवून मांडीजवळ घ्यावेत. श्वास पूर्णपणे भरून घ्यावा व श्वास घेत गुडघे न वाकवता पाय जास्तीत जास्त कमरेतून वर उचलून घ्यावे. शलभासन हे सायटिका व पाठदुखीसाठी अत्यंत उपयुक्त आसन आहे. सर्वायकल स्पॉन्डिलायसिसमध्ये देखील हे आसन फायदेशीर ठरू शकते. मांड्या, कंबर आणि सीटमधले फॅट कमी करण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो. यामुळे पाठीचा कणा व पाठीचे स्नायू लवचिक होतात. परंतु ज्यांना हर्निया, हाय ब्लड प्रेशर अथवा ज्यांचे हृदय वीक आहे अशा रुग्णांनी मात्र केवळ वैद्यकीय सल्ल्यानेच हे आसन करावे. आसन सोडताना श्वास सोडत सावकाश दोन्ही पाय जमिनीवर टेकवावे. आता आपण पाहणार आहोत वज्रासन योग मुद्रा. त्यासाठी सर्वप्रथम दोन्ही पाय सरळ करून बसायचे आहे. दोन्ही हात आपल्या मांड्यांजवळ ठेवायचे. प्रथम डावा पाय गुडघ्यात दुमडून घ्यायचा आहे. त्यानंतर उजवा पाय गुडघ्यात गुंडळून घ्यायचा आहे व दोन्ही पायांच्या टाचांवर पाठीतून सरळ बसायचे आहे. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे. ही झाली वज्रासनाची स्थिती. योगमुद्रा करण्यासाठी आपले दोन्ही हात डाव्या हातावर उजव्या हाताचा तळवा याप्रमाणे आपल्या पाठीवर ठेवायचे. श्वास पूर्ण भरून घ्यायचा आहे व श्वास सोडत कमरेतून व पाठीतून खाली वाकत आपल्या कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. या आसनाचे फायदे म्हणजे डोक्याचा रक्तप्रवाह सुधारण्याकरता मदत होते, एकाग्रता वाढते, पचनशक्ती सुधारते, पाठ व मानेचे स्नायू मजबूत होतात, मोठ्या आतड्याचे गर्भाशयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो, पीसीओडी विकारामध्ये उपयुक्त आहे. परंतु सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, लंबर स्पॉन्डिलायसिस, पाठीची शस्त्रक्रिया, स्लिप डिस्क, हायपरटेन्शन, हृदयविकार, सांधेदुखी असलेल्यांनी केवळ वैद्यकीय सल्ल्यानेच हे आसन करावे. आसन स्थिती सोडताना श्वास पूर्णपणे भरून घ्यावा व सावकाश कमरेतनं सरळ व्हावे. त्यानंतर आपले दोन्ही हात पुन्हा आपल्या गुडघ्यावर ठेवावे व वज्रासनामध्ये यावे. दोन्ही पायांच्या चवड्यांवर उभे राहावे. सावकाश आपला उजवा पाय सरळ करावा व नंतर डावा पाय सरळ करावा. आता आपण पाहणार आहोत उत्कटासन. पायाला पाय झुळवून घ्यावे. नंतर श्वास घेत आपले दोन्ही हात कमरेवर ठेवावे. श्वास सोडत जास्तीत जास्त गुडघ्यातनं खाली दबावे. पाठीचा कणा सरळ ठेवावा. या आसनाचे फायदे म्हणजे गुडघ्याचे व घोट्याचे आरोग्य सुधारते, पाठीचा कणा मजबूत होतो, पोटऱ्या व मांड्या यांचे स्नायू मजबूत होतात, शरीराचा तोल सांभाळण्याकरता मदत होते, प्रतिकार क्षमता वाढते. परंतु गुडघेदुखी, सांधेदुखी, लिगामेंट दुखापत इत्यादी व्याधी असल्यास केवळ वैद्यकीय सल्ल्यानेच हे आसन करावे. आसन स्थिती सोडताना श्वास पूर्ण भरून घ्यावा व सावकाश पुन्हा गुडघ्यातनं सरळ व्हावे व श्वास सोडत आपले दोन्ही हात जागेवर आणावेत. खूप छान डॉक्टर अक्षता. पण वेळेअभावी आपण तुमची सगळी आसनं दाखवू शकत नाही. पुढील कार्यक्रमातून मात्र ती दाखवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. दिवसभर लॅपटॉप, कम्प्युटर ह्याच्यावर कामं करून करून आपल्याला मान आणि पाठ यांचे विकार जडू शकतात. अशा वेळी नियमितपणे सूक्ष्म व्यायाम करणे फायदेशीर असते. अगदी ऑफिसच्या खुर्चीत बसल्या बसल्या पण करता येतील असे सूक्ष्म व्यायाम आपल्या पुढे घेऊन येत आहेत योग शिक्षिका श्रुती वैद्य. Namaskar. Here I am to demonstrate a small workout during your work time. While at work, you tend to sit continuously on the chair for 8 to 10 hours, which makes the muscles of your neck go stiff. Long hours of desk work induces wrist pain. Your wrong posture may lead to the pain in the shoulders or in the back. Your knees tend to get stiff and your feet swell up. And of course, your belly pops up too. So to keep all these problems at bay, let's follow a small workout which you can manage while in the chair itself. So let's get started. First of all, sit properly on the chair with your back straight. We start with the warm up for the neck. Your shoulders are aligned, your back is straight. Slowly take your neck down. Try touching your chin to the collarbone and slowly stretch it up. Repeat this movement for 5 times and then go to the next movement, that is slowly take your chin towards the shoulder and then slowly in a straight line stretch it to the opposite side. Again, continue with this movement for 5 counts. Next,
Slowly take your ears towards the shoulder without rotation and then slowly stretch it to the opposite side. These exercises are going to warm up the muscles of your neck. So तो जो भी stiffness आया होगा काम कर करके आपके neck के muscles में वो सारा निकल जाएगा. Then हम लोग हमारे neck को थोड़ा सा extra stretch देंगे. To start with, place your right hand over your head. To be precise, place your fingers exactly above your left ear. Keeping your shoulders and back aligned, slowly stretch your neck down towards the right. Give a small pull and count 5. Then slowly relax. Repeat the same exercise by placing your left hand over your head exactly above your ear and giving a pull. After the neck stretching, we go for the neck strengthening. For that, you need to place your hand exactly the palm over your ear, your right hand over your right ear. And now, we are applying equal and opposite pressure from both the sides. That is your head over your hand and your hand over your head. Apply a good pressure. Feel the pressure on your neck muscles. Count 10 and slowly release the pressure. Repeat the same from the other side. This exercise has to be done twice. After that, place both the hands on your forehead and repeat the same movement. You need to apply pressure from both the sides. Count 10 and slowly relax. Again, this exercise has to be done twice. Next, you have to keep your hands behind your head. Lock your fingers and apply equal and opposite pressure from both the sides. Count 10 and slowly, gently release the pressure. After the neck, we move for shoulders. To warm up the shoulders, you need to rotate them slowly. Just rotate your shoulders, lift them up, push them back, press them down and get them ahead. Clockwise and anti-clockwise, 5 times each. Then place all your fingers over your shoulders, join your elbows, keep your back straight, slowly take your hands down, push your elbows behind nicely, touch your upper arms to your ears and slowly join them again. This is 1 and 2. Repeat this movement for 5 times and then going for anti-clockwise movement. Give a good 360-degree rotation to your shoulders. This is going to warm up your shoulders. Next, we go for shoulder stretch. Place your left hand on right side. With the other hand, push your left hand below the chin and towards the right side at the same time. You feel a stretch on your shoulder. Count 10 and slowly relax. Repeat it twice and don't forget to repeat on the other side as well. After shoulder stretch, we go towards the back. First, stretch your back, make it straight. Stretch your hands up. Slowly lock your fingers and turn your palms upwards to the ceiling. And now, slowly as you stretch your hands upwards, feel a nice good stretch on the spine from your lower back to the muscles of your neck. Count 10 and slowly relax. Once again, lift your back up, stretch it up nicely, count 10 and slowly relax. And now, slowly take your hands down. Next, we go for a side stretch. For that, just take your hands overhead. Try holding your elbows with your hands properly and place your hands exactly above your head. Now, slowly pull your elbow down on the right and at the same time, try looking up at the ceiling. See to it that your left hip and your left foot is intact. Do not lift your hip up. Count 10 and slowly
relax. Do it twice. Repeat on the other side as well. After the side stretch, we go for a spinal twist. For that, place your left hand on right knee, right hand over the armrest. You can come a little ahead, and now by pressing your hands, just give a good twist to your spine. Look behind from your right, count 10, and slowly relax. Repeat the same on the other side. Your right hand goes on the knee, left hand on the armrest, and give a good twist to the other side. After twisting, we go for a nice back stretch. Again, place your hands on the armrest. If you don't have an armrest, you can even hold the seat. If you have an armrest, keep your hands on the armrest. Push your lower back ahead, and now at the same time, push your upper back ahead and your neck up. Again, count 10. Release. Now place your hands over your knees and hunch your back behind. You can pull your abdominals inside, पेट को अंदर खींचिए, round your shoulders ahead and push your lower back behind. Count 10 and slowly again just relax. Now we go ahead for a nice forward bend. Again, place your hands either on the armrest or on the seat. If you have an armrest, just place your hands behind at the edge of the armrest. Come on the edge of the seat. Keep your back straight, shoulders stretched behind, and then slowly bend forward from your lower back. Feel the stretch on your lower back. Bend forward as much as you can without rounding your back. And then slowly come up. Repeat it twice, and then we move ahead towards your arms. First, we will give a stretch to the forearm. For that, just straighten your left hand with your right hand, hold the palm and pull your arm downwards. Give a nice pull towards your palm. Feel the stretch on your forehead. Count 10. Forearm. Count 10. And now slowly relax. Similarly, give an upward stretch to your arm as well. Again, count 10. And now relax. Repeat the same with the other hand. Then we go for a small stretch for the thumb. Because again, long hours of desk work, as I have said earlier, leads to pain in the wrist. So to avoid that pain, just straighten your hand with the other hand, cross it and hold the thumb. Hold the thumb joint firmly and slowly give a pull to the thumb towards the floor and towards you. Count 10 and slowly relax. Twice again, then repeat with the other hand as well. Okay, after the arms, we go for the movement of the legs. First movement is to avoid the stiffness of the knee. See, your back is straight, arms are either on your seat or on the armrest. All that you need to do is just straighten your leg from the knee and relax it down. The second option here I give is you can even lift your knee a little up, lock your fingers below the knee, and keeping your back straight, just straighten your knee as much as you can. Get it down. Just have a side view. Keep your fingers locked below the knee joint exactly, keeping your back straight. Just straighten your leg. Get it down. Now this particular exercise, you need to do it 10 times. No holding here. The only thing you have to do is do 10 counts. And then repeat with the other knee as well. Here you have two options. Either you go directly from the chair or you can lift your leg up and do it. Okay. After your knees, we go ahead for the calf
and your hamstring muscle, that is the muscle below your thigh. For that, you need to come ahead, sit on the edge of the chair, straighten your legs, and now slowly pull your toes inside. Your feet have to come in, stretch inside, relax. Do this twice, and now just take your legs apart, a little apart. Keeping your back straight, again pull your toes in and bend forward a little. As you bend forward, you will slowly feel the stretch coming up behind your leg. It starts from the calf and slowly comes up towards your thigh. Okay? After this hamstring stretch, we then give a small good stretch to the hip muscle. For that, just cross your left leg over the other knee. Keep your back straight. Hold the armrest and slowly bend forward. As you bend forward, you will feel the stretch coming exactly below the hip. I'll give a side view. You can either hold here or you can hold the seat of your chair and bend forward. Again, your back has to be straight. Just bend forward as much as you can bear the stretch also. Repeat the same thing with the other leg. This is also a very good exercise for the sciatica pain you get normally, which starts from the hip and extends down to the leg. Okay. Now, as I have told you, sitting for a long hours on the chair also leads to a belly. So just to avoid that, I'll give you one sitting abdominal. That is, come ahead, sit on the edge of the chair, but be comfortable seated that you're balanced properly. Keep your back straight, go behind, let your hands rest on the armrest. And now you can even rest your back on the backrest. You have to lift both the legs up towards you and stretch them straight. Again, in and two. In and three. If you feel you cannot do with both the legs, you can start by one leg, then the other leg, and then both the legs. This has to be repeated 10 times into 2 sets. So that's it for now. I hope you all enjoy these exercises regularly, and definitely they'll help you to keep you fit and fine. Take care. Thank you. योगासनांप्रमाणे आहारालाही तितकेच महत्त्व दिले गेले पाहिजे. काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कल्याणातल्या योग प्रशिक्षिका आणि निसर्गोपचार तज्ज्ञ सौ सुनीता संगवई. नमस्कार, माझं नाव सुनीता संगवई. जॉयन्स ग्रुप ऑफ कल्याण आणि अक्षर मुद्रा चॅनल यांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आज मी तुम्हाला निसर्गोपचारातून आहारशास्त्राची माहिती सांगत आहे. सर्वप्रथम माझ्या गुरुमाता डॉक्टर कुमुताई बेदरकर आणि माझे आई वडील यांना माझा साष्टांग नमस्कार आणि तुम्हा सर्व श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार. निसर्गोपचार म्हणजे काय, निसर्गोपचारातून आहारशास्त्र हे कुठल्या प्रकारचं असतं अशी बरेच जणांना उत्सुकता असते. तर निसर्गोपचार शास्त्र म्हणजे निसर्गातूनच केलेले उपचार आणि त्याच्यानीच आपल्याला अभ्यास करून बरं होता येतं. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे औषध, गोळ्या आणि इंजेक्शन नाहीत. निसर्गोपचार शास्त्रातले उपचार म्हणजे पंचमहातत्वापासून केलेले उपचार. कारण निसर्ग म्हणजे काय तर पंचमहातत्व, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पंचमहातत्वापासून जे उपचार असतात ते अशा प्रकारे की मातीपट्टी ठेवणं, पाणीपट्टी ठेवणं, लंघन करणं म्हणजेच उपवास करणं. शरीरामध्ये ज्या पोकळ्या असतात तर त्या विजातीय पदार्थांनी भरलेल्या असतात. तर लंघन केल्यामुळे त्या पोकळ्या मोकळ्या होतात आणि आजार बरे व्हायला खूप मदत होते. आता तुम्हाला मी आज दिवसभराचा दिनक्रम आहाराचा काय असतो ते थोडक्यात सांगत आहे. सर्वप्रथम सकाळी उठल्यावरती लिंबू पाणी प्यायचं, त्याच्यानंतर तुळशीचा चहा, त्याच्यानंतर न्याहारीची वेळ येते ते नाश्ता. घरामध्ये केलेले कोणतेही पदार्थ नाश्त्याला योग्य असतात. जशा प्रकारे उपमा, पोहे, उसळ, थालीपीठ इत्यादी पदार्थ. त्यानंतर जेवणाची वेळ असते साधारण 12 ते 2. या जेवणाच्या वेळेमध्ये आपलं जे घरगुती जेवण असतं ते जेवायचं.
त्यासाठी तू एक जेवण म्हणजे कोणत्या प्रकारचं, तर तुम्हाला मी खास माहिती सांगते की संपूर्ण जगभरामध्ये आपल्या भारतीय थाळीला आहारशास्त्रामध्ये पहिलं मानाचं स्थान मिळालेलं आहे. याचं कारण का, की त्या जेवणामध्ये संपूर्णपणे चौरस आहार असतो. मग तो चौरस आहार म्हणजे कोणता, तर हिरवगार केळीचं पान, त्याच्यावरती भाताची मूद, पिवळ्या रंगाचं घट्ट वरण, तुपाची धार, लिंबाची फोड, एक फळभाजी, पालेभाजी, डावीकडे चटणी, कोशिंबीर, थोडासा गोड पदार्थ आणि पोळी. हे असे जेवण आपण आपल्या घरामध्ये जेवू शकतो. वरण, भात, भाजी, पोळी, आमटी आणि कोशिंबीर हे आपलं नेहमीच साधं जेवण असू शकतं आणि ते योग्यही आहे. त्याच्यानंतर दुपारची वेळ ते 4च्या वेळामध्ये 1 ग्लास ताक आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा आल्याचा रस घालून ताक प्यायचं असतं. त्यानंतर रात्रीचं जेवण ते म्हणजे 8 ते 9:30 या वेळामध्ये जेवण जेवायचं. ते म्हणजे भाकरी आणि मुगाची डाळ घालून पालेभाजी, त्याच्यामध्ये कच्चं तिळाचं तेल आणि कोरडी चटणी, त्याचबरोबर कोशिंबीर किंवा कांदा, अशा प्रकारचं रात्रीचं जेवण घेतलं आणि ते जेवण झोपायच्या आधी 2 तास जर झालेलं असलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला पोटा साफ होतो, झोप चांगली लागते आणि पचन एकदम उत्तम होतं. हा तुम्ही दिवसभराचा आहार काहीतरी करून बघा, जेवढा जमेल तेवढा तरी करून बघा, तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये फायदा होईल. कारण निसर्गोपचारशास्त्रामध्ये आपल्या स्वतःचे डॉक्टर बनायचं असतं. आता मी तुम्हाला आज जी माहिती देणार आहे ती लिंबू पाण्याबद्दल माहिती देते. सकाळी उठल्यावर लिंबू पाणी प्यायचं, तर ते कशा प्रकारे प्यायचं, ते काय काम करतं शरीरात, तर 1 ग्लास कोमट पाणी करायचं, त्याच्यामध्ये एका लिंबाच्या 4 फोडी करून 1 टीपोट त्याच्यामध्ये पिळायची आणि ते लिंबू पाणी प्यायचं. हे लिंबू पाणी प्यायल्यावरती ते शरीरामध्ये अल्कलीचं गुणधर्माचं युक्त पाणी आतमध्ये जातं आणि शरीरातली आम्लता दूर करायला ते मदत करतं. ज्यावेळेस शरीरातली आम्लता हळूहळू दूर व्हायला लागते त्यावेळेला शरीर आपले आजार कमी होत जातात आणि कमी त्रास होऊन आपल्याला त्याचा फायदा दिसून येतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हा जो कोरोनाचा काळ चालू आहे, तर या कोरोनाच्या काळामध्ये लिंबू पाणी अत्यंत उपयुक्त आहे. कसं काय उपयुक्त आहे, तर लिंबू पाणी म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे लिंबामध्ये C विटॅमिन आहे आणि लिंबू पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि ह्या 2 गोष्टी आपल्याला आता करायच्याच आहेत. रोगप्रतिकार शक्ती काल सुरुवात केल्यावर उद्या तर वाढणार नाहीये, ती तुमच्या जीवनशैलीमध्ये दडलेली असते. म्हणून लिंबू पाणी रोज आणि कायम प्यायचं असतं. लिंबू पाणी काही थांबवायचं नाही. तुम्ही जितके दिवस आहात तितके दिवस रोज लिंबू पाणी सकाळी उठल्यावर प्यायचंय. आता त्या लिंबाच्या रसामुळे C विटॅमिनमुळे शरीरात काय काय फायदे होतात, तर केस, त्वचा, डोळे या तिन्ही यांचं आरोग्य सुधारतं, आपल्या शरीराचं पचन सुधारतं, शरीराला C विटॅमिन मिळतं, पोट साफ व्हायला मदत होते. आता जेव्हा लिंबू पाणी तुम्ही पिता तर अन्ननलिकेपासून गुदद्वारापर्यंत हा जो अन्ननलिकेचा भाग आहे हा 9 मीटर आहे. या 9 मीटर अन्ननलिका आतमधून साफ करण्याचं काम लिंबू पाणी करतं. म्हणून लिंबू पाण्याला निसर्गोपचारशास्त्रामध्ये देहाची केरसुणी म्हटलेलं आहे. लिंबू हा एक प्रकारचा ऍसिड आहे. जेव्हा ते आपल्याला ओट्यावर किंवा फरशीवर सांडलेलं असतं रस त्याचा, तर त्यावेळेला आपण त्याच्यावरती डाग पडलेत असं समजतं आपल्याला. मग ते डाग ऍसिडमुळे पडतात. मग ते ऍसिड आणि ते पाणी हे शरीरामध्ये गेल्यावरती ती अन्ननलिका आतमधून स्वच्छ केली जाते. अन्ननलिकेला कण अडकलेले असतात, तेल, तूप, आपण इतर खाद्यपदार्थ खाल्ले जातात, त्याच्यामुळे अन्ननलिकेमध्ये काही टॉक्झिन साठले जातात. हे सगळे लिंबू पाण्याने मोकळे होतात आणि म्हणून लिंबू पाणी हे अत्यंत शरीराला उपयुक्त आहे. आता या लिंबू पाण्याबद्दल मी तुम्हाला एक छान मस्त एक अनुभव सांगते आहे की लिंबू पाण्या हे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगायचो की तुम्ही लिंबू पाणी प्या. निसर्गोपचाराचं कॉलेज आहे, त्यामध्ये आम्ही हे शिकवतो. लिंबू पाणी प्यायला सांगितल्यावरती 8 दिवसांनी त्या लिंबू पाण्याचा काय उपयोग झाला ते आम्ही विचारतो. तर त्या विद्यार्थिनीने आम्हाला 8 दिवसांनी सांगितलं लिंबू पाण्याचा मला तर खूप फायदा झाला, पण मी माझ्या मिस्टरांना पण लिंबू पाणी देत होते, तर त्यांनी लिंबू पाणी प्यायल्यामुळे पण मला पण खूप फायदा झाला, अजून फायदा झाला. तर आम्हाला सगळ्यांना नवल वाटलं, तुम्ही लिंबू पाणी प्यायल्यावर तुम्हाला फायदा झाला बरोबर आहे, तर मिस्टरांनी लिंबू पाणी प्यायल्यावर तुम्हाला काय फायदा झाला त्याचा. तर त्या विद्यार्थिनीने सांगितलं की लिंबू पाणी त्यांना द्यायला लागल्यावरती 4 आणि 5 दिवस झाले, तर 5व्या दिवसापासून त्यांचं घोरणं बंद झालं. बघा आहे का नाही नवल. मग ह्या लिंबू पाण्यामुळे घोरणं सुद्धा बंद झालं. परंतु लिंबू पाण्यामुळे म्हणजे लक्षात ठेवा, लिंबू पाणी हा एकच उपचार आहे, पण त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे तुमच्या शरीरामधल्या अनेक गोष्टी बरं होण्यास मदत होते. कुणाचं पोट साफ होतं, कुणाचे केस वाढतात, कुणाची नखं सुंदर वाढतात, ती गुलाबी होतात, कुणाची स्किनला एकदम लकाकी येते, असे अनेक फायदे होतात. कारण प्रत्येक शरीर वेगळं आहे, प्रत्येक शरीराचे गुणधर्म वेगळे आहेत, प्रत्येक शरीराची शक्ती वेगळी आहे. त्याच्यामुळे जसजशी तुम्हाला शक्ती वेगवेगळी मिळत जाते तसतसे तुमच्या आतमध्ये शरीरामध्ये बदल घडत जातात.
आपल्या शरीराच्या आतमध्ये काय घडतं हे काही आपल्याला समजत नाही, म्हणून आपण लिंबू पाणी घेऊन आपण आपला अनुभव घ्यायचा आणि स्वतःचे डॉक्टर स्वतः व्हायचं. मग आता तुम्ही पण सुरू करणार ना लिंबू पाणी? रोज सकाळी उठल्यावरती 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 चक्कर लिंबाची फोड पिळायची आणि ते लिंबू पाणी सकाळी प्यायचं. मग तुम्हाला 5ला जाग आली तर तुम्ही 5ला प्यायलं तरी चालेल, 7ला जाग आली तरी 7ला प्यायलं तरी चालेल. अर्ध्या तासाने तुम्ही पुढचं दिनक्रम चहा वगैरे तुम्ही पिऊ शकता. साधा चहा असला तरी तो अर्धा कप प्यायचा, तो तरी तसा पिऊन म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. आणि अशा प्रकारे या लिंबू पाण्याने आपल्या शरीराला अत्यंत फायदा होतो आणि या कोरोनाच्या काळामध्ये तर अत्यंत फायदा आहे आणि मग तुम्हाला त्याच्याने फरकच पडून जाईल. आता ही जी मधल्या वेळेत तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं की ताक प्यायल्यानंतर जी मधली वेळ येते तर त्या मधल्या वेळेत पण एक काहीतरी खायला लागतं, कारण रात्रीचं जेवण पालेभाजी भाकरी आणि मधला वेळ जो आहे त्याच्यामध्ये मधल्या वेळामध्ये फळं खायची असतात. मग ही फळं कोणत्या प्रकारची असतात तर ही ऋतुमानानुसार फळं खायची, म्हणजे सगळी फळं आपल्या शरीराला मिळू शकतात, सगळे घटक त्याच्यातले मिळू शकतात. म्हणजे समजा आता आंब्याचा सीझन आहे तर तुम्ही आंबा खा, चिकू पण मिळतात आहे तर चिकू खा, तर एका चिकूने पोट नाही भरलं तर 2 चिकू खा, पण आंबा आणि चिकू असं एकत्र खायचं नाही. फ्रूट सॅलेड त्याला वर्ज्य आहे, पण तुम्ही कोणतंही फळ पोटभर आणि त्याच्याबरोबर 2 भिजलेले बदाम आणि काळ्या मनुका असं खाऊ शकता. आणि एवढ्या तुम्ही छोटे छोटे बदल केले तरी तुम्हाला आरोग्याचे अत्यंत फायदे जाणून येतील आणि तुम्ही ते नक्की कराल अशी मला आशा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगून माझं आता इथे स्पीच संपवते. नमस्कार, धन्यवाद. 12 आसनांचा फायदा एकाच व्यायाम प्रकारात मिळतो, तो म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्याची 12 नावे आणि सूर्यनमस्कार आपल्या पुढे सादर करत आहेत पतंजली योग शिक्षक आणि रेल्वेमध्ये कार्यरत असणारे राजेश कुमार गुप्ता. हम कर रहे हैं सूर्य नमस्कार. 12 स्टेप्स है इसमें और 12 मंत्र भी हैं. मंत्रों के साथ पहला स्टेप ओम मित्राय नमः, ओम रवे नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मार्च्ये नमः, ओम आदित्याय नमः, ओम सावित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः. योगाच्या शेवटी आपण त्रिवार ओम शांती 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 असं म्हणतो. ह्या उच्चारणामागे काय शास्त्र आहे त्याविषयी आपल्याला माहिती देत आहेत मुलुंड येथील पतंजली योग शिक्षिका स्मिता लोंढे. सर्व साधकांना सादर हो. प्राणायाम आणि योगासनं करून झाली की आपण शांतीपाठ म्हणतो. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भागवे. ओम शांती शांती शांती. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही पवित्र मंत्रोच्चारानंतर ओम शांती हा शब्द 3 वेळा म्हणायची प्रथा आहे. शांतीचे आवाहन करण्यासाठी आपण प्रार्थना म्हणतो. प्रार्थनेने शोक आणि दुःख कमी होते. शांती हा शब्द 3 वेळा उच्चारला जाण्याचे कारण आहे त्रिवरम सत्यम, म्हणजे 3 वेळा उच्चार केल्याने शब्द सत्यात उतरतात. आपल्या सर्व बाधा, व्यथा, समस्या 3 स्तोत्रांची उत्पत्ती आहे. त्यातलं पहिलं आहे आधिदैविक, म्हणजे अशा अदृश्य दैवी शक्ती ज्यांच्यावरती आपलं नियंत्रण नसते, जसे भूकंप, ज्वालामुखी, पूर इत्यादी. दुसऱ्या आहेत
अपराध इत्यादी. आणि तिसरा आहे आध्यात्मिक, म्हणजे आपल्या शारीरिक व मानसिक समस्या जसे रोग, राग, निराशा इत्यादी. 3 वेळा जेव्हा आपण मंत्रोच्चार करतो तेव्हा देवाकडे मनोभावे प्रार्थना करतो की कमीत कमी काही विशेष कार्यसंकल्प करतेवेळी किंवा आमच्या रोजच्या कामांमध्ये ह्या 3 प्रकारच्या बाधा न येवो. ह्या शांती मंत्रामध्ये पहिल्यांदा उच्च स्वरात दैवीय शक्तींना आवाहन केले जाते. त्यानंतर दुसऱ्यांदा थोड्या हळू आवाजात आजूबाजूचे वातावरण आणि माणसांना संबोधित केले जाते. आणि तिसऱ्यांदा अतिशय हळू आवाजात आपण स्वतःला संबोधित करतो. या संकल्पाबरोबरच आपणा सर्वांना सुखी व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण आणि अक्षर मुद्रा चॅनल यांनी हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. लॉकडाऊनवर मात करत सर्व योग प्रशिक्षकांनी आपापल्या घरून सादरीकरण केले. आमच्या या प्रयत्नांना दाद म्हणून आपण आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं, सर्वांसी सुख लाभावे जशी आरोग्य संपदा, व्हावे कल्याण सर्वांचे कोणी दुःखी असू नये. ओम शांती शांती शांती. आणि आपणही आपल्या घरी नियमित योगाभ्यास करत जा.